तुम्ही बोलाय नको. याच्या नावाची ओळख आपण कितीदा पाहिली आहे. वारंवार चढाई करत असतो तू आपल्या टीमसाठी पॉईंट कमवण्याचा नकामध्ये जो असतो ते आपली टीमसाठी योगदान देणं फार गरजेचं आहे. टीम मध्ये काय करतो मला स्वतःला सिद्ध करायचं आहे याच अनुषंगाने येतो मैदानामध्ये उतरत असतो. माझ्या शंभरसाठी योगदान देणं. कांदा लावला कोणी जबरदस्ती मैदान खेळाडू मैदानामध्ये जातो झाला क्रिकेटच्या परिणामामध्ये किती पॉईंटची कमाई करणार. पॉईंटचा दावा केला पॉईंटचा सक्सेस सुद्धा झाला. पुन्हा एकदा तुम्ही एका म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातो. याच्यानंतर होणारा सामना सोडकोली वर्सेस पारसोली. याच्यानंतर होणारा सामना सोडकोली वर्सेस पारसोली. याच्यानंतर होणारा सामना सोडकोली वर्सेस पारसोली. त्याच्यानंतर होणारा सामना गडवळ वर्सेस गोंधळवाड मतदार संघ. त्याच्यानंतर होणारा सामना गड मतदार संघ. दोन डायरेक्ट थोडे या मोठ्या स्थितीमध्ये किती पॉईंटची कमाई करणार. आता मात्र कोणाला गरज असणार आहे. रेडरला माहिती आहे मला पॉईंट कमवायचा आहे. डिफेंडरला सुद्धा माहिती कधी चुकीत भेटेल. आपण पाहतो ज्याने मादेकर या ग्राउंडवरती खरोखरच अनेक मॅचमध्ये पाहिजे खरोखरच पहिल्याच रेडमध्ये आपलं अकाउंट ओपन केलं जात आहे. एक अशी लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. त्याच आणि आता मात्र चुकी झाली मैदानामध्ये पाहायला भेटतोय. एक काटेकी टक्कर मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला हिप्पल संघ तर एका बाजूला बिरवाडी हा संघ मैदानामध्ये पाहायला भेटतोय. वारंवार पॉईंट मारण्याचा दावा करतोय. वारंवार चढाई करत असताना खेळाडू असेल 6 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू फुटबॉलच्या पटांगणामध्ये पाहायला भेटतोय. प्रत्येक रेडमध्ये त्यांनी पॉईंट आणलेले आपल्याला पाहायला भेटत. आता मात्र चालू सामन्याकडे आपण लक्ष देतो. दोन अशी लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. कोणताही संघ हार मानायला तयार नाही मैदानामध्ये. कारण इथं जिंकायला आलेला सगळं असतं. सगळेच खेळाडू हे जिंकण्यासाठी आलेले असतात. पुन्हा एकदा भाई मैदानामध्ये पटंगामध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा आपण मात्र रेड आपण पाहायला भेटतो. करो या बरोबर स्थिती असणार आहे. खरोखरच आता मात्र रेडरला या ठिकाणी आपण पॉईंट कमवावे लागणार आहेत. इतक्या मागावी प्रयत्न तर आपल्याला होऊन घेऊ कारण आपल्याला पॉईंटची गरज आहे. आता मात्र वेळा लागला पण सक्सेसफुल झाले पण नाचू लागेल. चांगल्या पद्धतीची कौशल्य तर दाखवतो मैदानामध्ये येतो. तीन दोन अशी लढत पाहतोय. रेड असणार आहे. रेडरला पॉईंट कमावा लागणार आहे मैदानामध्ये. किती पॉईंट कमवणार पॉईंट गमावणार बघूया. पुन्हा एकदा सुद्धा सक्सेस. संग्रामचा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. कबड्डीचा महासंग्राम हा मध्ये दाखल झालाय. पहा किती आहे पॉईंट आता कमवायला लागणार. कारण तीन अशी लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. हाय होते मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
7 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू दिवाळीच्या परिणामामध्ये फॉरवर्ड आहे. पॉईंट कमवायचा आहे की पॉईंट कमवायचा आहे. पॉईंट कमवलाय. काय लाट लावलं ना उल्हाकडे बरोबर वारंवार पुन्हा सुद्धा चढाई करत असताना आपण पाहतोय. उल्हाला सुद्धा अनेक मैदान गाजवताना आपण मुलांना पहिल्यांदा पाहिले होते. पण काही कारणाला तेवढेच आहेत. रेडिंग मध्ये पॉईंट सुद्धा तेवढेच आहेत. अशा पद्धतीच्या गेम मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा पॉईंट मारण्याचा धाव होता. 7 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू नाही करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. सारसोली या संघाचा कॅप्टनला विनंती असेल की आमच्यापर्यंत पोहोचावे. सारसोली संघाचा कॅप्टन याच्यानंतर होणारा सामना सिडकोली वर्सेस सारसोली. सिडकोली वर्सेस सारसोली त्याच्यानंतर होणारा आहे. करू या मधून मध्ये किती पॉईंटची कमाई केली मैदानामध्ये. टोटल ते समर्थक म्हणत असतील की पॉईंट लागू दे कारण 5-4 अशी लढत आहे मैदानामध्ये कुठे ना कुठेतरी. आणि मात्र 2 पॉईंटची कमाई केली जात. घेराव लावायचा होता कारण रेडरला गरज होती. पॉईंट आपल्याला गरज घेणे नव्हती. कारण चुकले कुठे ना कुठेतरी हे गणित करणं फार गरजेचं आहे. पाचवं पण मारलाय शेवटची 5 मिनिटं असणार आहे सामना संपण्यासाठी. शेवटची 5 मिनिटं मैदानामध्ये आपण पाहतोय. एक 7-5 अशी लढत मैदानामध्ये पाहतोय. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं छोटा पॅकेट बडा धमाका. बरोबर चांगला पद्धती त्याच्याकडून ते डिफेन्स आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा पण पाहतोय आणि आता मात्र सुद्धा आता मात्र पॉईंट मारण्याचा दावा होता की पॉईंट कमेल की काय. चांगला पलचा खेळत असताना तो आपण रेडरला पाहतोय. 7-8ची लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. एका बाजूला उपर संघ तर एका बाजूला गुरवाडी हा संघ. असणार आहे. करो या मोरगसिद्धीमध्ये किती पॉईंट गमवणार मला गरज आहे. गुरवाडी संघ पॉईंट गमवणार की पॉईंट कमवणार. पुन्हा एकदा आपण वारंवार चढाई करत असताना हा खेळ आपण मैदानामध्ये पाहतो. आता मात्र गेला लागला आपला अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर काढतो ना तोच खरा हिरो असतो. तो मैदानात दाखवतोय बाई मैदान आहे. करो या मरोची स्थिती असणार आहे. आता मात्र कुठं संघाला पक्कड लावावी लागणार आहे कारण आपल्याकडे आता कुठे ना कुठेतरी आपण 7 आणि 9ची आपल्यावरती 2 पॉईंटची लीड आहे ते आपल्याला कमी करायची. आणि मात्र आता मात्र वारंवार चढाई करत असतो तो डिफरेंट म्हणून त्याची ओळख आहे. पण आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती त्यांनी जबाबदारी घेतली आहे की ते आता रेड मध्ये पॉईंट कमवायचं आहे मला. आपण पाहतोय 3 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू 9-10 आपण पाहतोय
शेवटचा सामना संपायला शेवटचा 1 मिनिट बाकी असणार आहे. हाय उलटे सर्वांचे हृदयाचे टोके वाढले असणार आहेत. कारण 9-10 ची लढत आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटते. कोण चुकी करणार ही गडबड उत्तर संघ की भिवाडी संघ. चुकीला माफी नाहीये. हार मानण्यासाठी कोणी तयार नाहीये मैदानामध्ये. 10 अशी लढत आपल्याला पाहायला भेटते. लाईनमॅन सगळ्यांनी दुसरा कारण हा उलट आणि